काय परत परत कुठे कुठे गेले नक्की सांगा. नाही नाही, मला तर वाटतं ते हाजी अल्ली किंवा माहीमच्या दर्ग्यावर गेले अशी माझी माहिती आहे. मुंबादेवीला गेले ते माहीत नाही, कारण त्यांना हाजी अल्ला आणि माहीम दर्ग्याचीच आता आवश्यकता आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघाल त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे. आज अचानक जर मुंबादेवीला गेले असतील तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य दैवत आहे, त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही. मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुंबादेवी सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्याकरता UD डिपार्टमेंट असेल आणि राज्य सरकारकडे मोठी अशी आर्थिक तरतूद करण्यात आली आणि तिथले कामही हाती घेण्यात आलं, तिथले पार्किंगची व्यवस्था. त्यामुळे मुंबादेवी कोणाला पावेल हे 16 तारखेला आपल्याला रिझल्टच्या माध्यमातून दिसून येईल. पण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं? आणि ह्या निवडणुकीत भावनिक वातावरण निर्मिती आणि मराठी माणसाला इमोशनल करण्याकरता दोघे भाऊ प्रयत्न करत आहेत, परंतु मराठी माणूस त्यांच्या या भावनिक आव्हानाला बळी ठरणार नाही. कारण मराठी माणसाला माहिती आहे की मराठी माणसाचं जर भवितव्य हे जर कोण उज्ज्वल करणार तर ते महायुतीच करेल. कारण महायुतीच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय द्यायचं काम झालेलं आहे. रिडेव्हलपमेंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि त्याच्याबद्दल आणि मराठी माणसाबद्दल त्यांच्याकडे कुठलं विजनच नाही आहे. आम्ही मराठी माणसांकरता एक पंचवार्षिक कृती आराखडा जाहीर केलेला आहे, एक विजन जाहीर केलेलं आहे, परंतु त्यांच्या भाषणात कुठेच मराठी माणसाला घर कसं मिळेल, मराठी मुलांना रोजगार कसा मिळेल, मराठी परिवाराला या ठिकाणी समृद्ध करण्याकरता कुठली अशी योजना त्यांच्याकडे भरीव योजना नाही आहे. त्यामुळे केवळ भावनिक आव्हानावर मराठी माणूस त्यांना साथ देणार नाही आहे. मराठी माणसाला आता त्यांच्या परिवाराचा विचार आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार आहे. मराठी माणसांना त्यांच्या मुलांचा विचार करायचा आहे, ह्यांच्या मुलांचा नाही त्यांना विचार करायचा नाही आहे. नाही, त्यांनी जो त्यांच्या भाषणामध्ये मनसेचे प्रमुख यांनी अदानीबद्दल जो आरोप केला, RTOचा जो प्लॉट आहे त्याच्या संदर्भात, त्याची जर खरी माहिती, खरं त्या दिवशी त्यांनी एका दगडात 3 पक्षी मारले. त्यांनी त्या दिवशी RTOचा विषय काढून आमच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला की तो विषय त्यांनी त्या व्यासपीठावर का काढला अदानीच्या बाबतीत. कारण अदानीला तो प्लॉट देण्यात आला महाविकास आघाडीच्या वेळी आणि त्यावेळी परिवहन मंत्री शिवसेनेचेच होते, गृहनिर्माण मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि मुख्यमंत्री उभाटाचे प्रमुखच होते आणि त्या तिघांच्या संगनमताने तो प्लॉट हा अदानीला देण्यात आला. आणि माझा असा आरोप आहे, एक मराठी विकासकाला दबाव आणून 65% त्याचं शेअरिंग हे अदानीला त्यावेळी देण्यात आलं आणि त्याच्यात पूर्ण मोठा घोटाळा झालेला आहे आणि मोठी आर्थिक उलाढाल झालेला आहे. जे वारंवार ते खोके बोलतात तर ते खोक्याचा व्यवहार त्यावेळी त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यावेळी परिवहन मंत्री कोण होते हे त्यांनी शोधून काढावे, त्यावेळी गृहनिर्माण मंत्री कोण होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते, हा संपूर्ण व्यवहार आणि हा संपूर्ण विषय हा महाविकास आघाडीच्या वेळी झालेला आहे. हा मी तर आरोपच करत आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर त्यांनी एका दगडात 3 पक्षी मारलेले आहेत, त्यावेळेच्या परिवहन मंत्र्याला, त्यावेळेच्या गृहनिर्माण मंत्र्याला आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याला. त्यामुळे स्वतःच्याच भावावर आरोप केल्यासारखा हा विषय, तर याचं उत्तर त्यांना मिळेल पूर्ण. पाळीव मशीनच्या बाबतीत राज ठाकरेंनी आज आक्षेप घेतलेला आहे. कुठच्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता ही इमर्जन्सी मशीन कशाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. नाही, निवडणूक आयोग कुठलाही जो विषय असेल किंवा कुठलीही निवडणूक पद्धत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता कधीच करत नाहीये. निवडणूक आयोग नेहमी राजकीय जे पक्षाचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासमोर ह्या जे काही विषय असेल किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल त्याचा डेमो पहिले सादर करतात. त्या डेमो सादर केल्यानंतरच जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली अंमलात आणतात. तर याही विषयासंदर्भात निवडणूक आयोगाने जी राजकीय पक्षांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये. त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे पराभव दिसून आल्या कारणामुळे आज देवाच्या धावा करत आहेत, मंदिरात जात आहेत आणि विविध निवडणूक आयोगाची संदर्भातली कारणं सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांचा पराभव स्वीकारला आहे आणि पराभवाच्या मानसिकतेतून हे सर्व त्यांचं वक्तव्य करत आहेत. संजय राऊतांनी एक ट्विट केलंय की सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे असं त्यांनी ट्विट केलंय सकाळी. नाही, संजय राऊत साहेबांनी बरोबर बोलले, एक आहे ते सेफ आहे. एक आहे ते सेफ आहे म्हणजे एकनाथ आहे तर सेफ आहे, एकनाथ आहे तर मुंबई सेफ आहे, एकनाथ आहे तर महाराष्ट्र सेफ आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवरच
विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे आणि मुंबईकर आणि मुंबईतला मराठी माणूस हा सेफ आहे तो एकनाथ साहेबांमुळे. मुंबईतल्या लाडक्या बहिणी सेफ आहेत ते एकनाथ साहेबांमुळे. त्यामुळे मुंबईकरांना माहिती आहे एकनाथ आहे तर सेफ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्या वरिष्ठांपर्यंत जात आहेत, तोपर्यंत ठीक आहे, जर ते अन्य इतर ठिकाणी गेले तर मात्र पाहावं लागेल, अशा पद्धतीचा एक इशारा दिला त्यांनी. नाही, असं काही नाही. त्यांनी या संदर्भातलं त्यांचं मत वक्तव्य केलेलं आहे आणि महायुतीत कुठेही कटुता नाही आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्वांना समन्वय साधून सामंजस्याने त्यांची भूमिका मांडत आहेत. आज मुंबईत पण महायुती झाली, ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या समन्वयाने झालेली आहे. त्यामुळे आपण या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये. आज शेवटचा दिवस आहे पैसे वाटण्याचं. कुठले? हा, आज या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख पण या ठिकाणी आहेत आणि मिहीर या ठिकाणी आहे. मिहीरला ह्याकरता मी या ठिकाणी बोलवलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे उबाटा असेल बनसे असेल हे दोघेही मराठी माणसाला भावनिक आव्हान देत आहे, परंतु मराठी माणसाकरता 25 वर्षात त्यांनी काही केलं नाही. विशेष करून मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा विषय होता आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता, परंतु त्या विषयाकरता मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. मिहीर हा सेना भवनच्या मागची जी बिल्डिंग आहे, कुठली मंजिल, ममदी मंजिल, त्या ठिकाणी राहत होता. 17 वर्षापूर्वी त्या बिल्डिंगचं डेमोलिशन झालं आणि ह्या वारंवार मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांकडे गेला त्या बिल्डिंगचं पुनर्वस रिडेव्हलपमेंट करता, परंतु आणि MMRDच्या माध्यमातून तो निर्णय घेण्याचा उद्धव साहेबांचा अधिकार होता, परंतु उद्धव साहेबांनी त्या फाईलवर सही केली नाही. अश्विनी बेडे मॅडमनी त्यावेळी ती फाईल त्यांच्याकडे नेली होती आणि अजून 17 वर्ष झाला हा शिवसैनिक असून याची आई वडील पण शिवसैनिक आहेत आणि ते संपूर्ण पिढी यांची ही शिवसेनेत असून सुद्धा त्यांना न्याय द्यायचं काम उद्धव साहेबांनी केलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की शिवाजी पार्कचा जो परिसर आहे त्याचं नाव आता शिवाजी पार्क नाही, सुगी पार्क झालेलं आहे आणि सुगी हा विकासक हा कोणाचा नातेवाईक आहे हा सर्वांना माहिती आहे. दादर, माहीम आणि प्रभादेवी परिसरात सुगीचे जे प्रकल्प राबवत आहेत तर त्या एका विशिष्ट विकासकाला एवढे प्रकल्प का मिळत आहे हा एक प्रश्न दादरकरांच्या मनात आहे. कारण दोन्ही उभाटा प्रमुख असेल, मनसे प्रमुख आहे, यांचा जवळचा नातेवाईक हा सुगी विकासक आहे आणि सुगी विकासकाने खऱ्या अर्थाने दादर प्रभादेवी परिसरातील मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम केलं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे 3312 हा एक महानगरपालिकेचा नियम आहे. त्या नियमानुसार फुटपाथवरचे जे घर आहेत आणि रोड वायडनिंगची घर आहेत त्यांचा FSI हा टॉवर बिल्डिंगमध्ये वापरला जातो आणि त्या लोकांना त्या टॉवर बिल्डिंगमध्ये घर दिलं पाहिजे, परंतु सुगी डेव्हलपमेंटने त्यांना घर न देता त्यांना काही पैशात त्यांची तडजोड करून त्यांना मुंबईच्या बाहेर काढलं आणि आज शिवाजी पार्कला जेवढे टॉवर आहेत त्या सर्व टॉवरमध्ये त्या मराठी माणसाचे FSI त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि ते सर्व फ्लॅट हे साधारण 50 कोटी ते 100 कोटी या दराने त्या ठिकाणी विकलेले. आज आपण मरीना बे बघाल, कारण वरळी विधानसभेत येतो, आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत, त्यांनी स्वतः जर चेक केलं तर त्या मरीना बेमध्ये मराठी माणसाचाच FSI वापरला, परंतु त्या ठिकाणी अमराठी लोकांना हा सगळा FSI दिलेला आहे. आपण जर रोड वायडनिंगमधले मराठी लोकांची नावं वाचली तर या ठिकाणी सुजाता साळवी असेल, चारुदत्ता शिवाजी पाटील, या ठिकाणी मयुरेश परब, सदानंद मयेकर असे कित्येक मराठी माणूस आहेत, त्यांचा FSI हा सगळ्या दादर परिसरातल्या टॉवरमध्ये वापरला. त्यांना घर देण्यात आलं नाही, त्यांना सगळ्यांना मुंबईच्या बाहेर फेकण्यात आलं. सुगी डेव्हलपर जो मनसे प्रमुख आणि उबाटाच्या प्रमुखांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते सर्व टॉवर हे अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे. त्यामुळे स्वतःच्याच परिवाराकडून मराठी लोकांवर अन्याय करायचं हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे. शिवसेना भवनची मागची बिल्डिंग आहे, 17 वर्षापासून त्याकडे डेमोलिशन झालंय, त्याचं काम केलं नाही. त्यामुळे जे शिवसेना भवनच्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही, जे दादर परिसरातल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते कसं काय मराठी लोकांना न्याय देऊ शकतात? आपण पाहाल की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, परंतु उद्धव साहेबांनी त्याची दखल घेतली नाही. आदित्य ठाकरे यांना पण या संदर्भातलं सदा सरवणकरांनी पत्र लिहिलं होतं, त्यांनी पण त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सुगी जसं ते वारंवार अदानीबद्दल बोलतात, 10 वर्षात अदानी एवढा मोठा झाला, तसं सुगीच्या बाबतीत पण दादरमधली लोक बोलतात की 10 वर्षात सुगीचं एवढी
भरभराट कशी झाली. सुगी दादरच्या बाहेर आता दुबईला गेलेला आहे. सुगी आता दादरच्या बाहेर पोर्तुगाल म्हणजे देशाच्या बाहेर डेव्हलपमेंट करायला लागलाय. तर 10 वर्षात त्याची डेव्हलपमेंट कशी झाली हा प्रश्न पण दादरकरांच्या आणि मराठी माणसाच्या मनात आहे. आणि ज्या मराठी माणसांच्या नावाने दादरमधल्या टॉवरमधले फ्लॅट आहेत पण त्यांना मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि ते सर्व फ्लॅट 50 कोटी 100 कोटीच्या नावाने अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे. तर ही गोष्ट मराठी माणसांनी लक्षात घ्यावी आणि जे त्यांचेच नातेवाईक मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर नेत आहेत तर भविष्यात मुंबईतली जनता ह्यांना कळून चुकेल की हा सुगीच्या माध्यमातून अजूनही जर भरभराट झाली तर अजून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाईल आणि मुंबईतला टक्का कमी होईल. परंतु महायुती विविध रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करून मुंबईतला टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि ह्या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होऊन जो मराठी माणूस यांनी बाहेर फेकला गेलेला आहे त्या सर्व मराठी माणसाला त्याच टॉवरमध्ये घर देण्याचं पण काम आम्ही आता येणाऱ्या कालावधीत करणार आहोत. सुगीचा आपण बघाल तर 3312 च्या अंतर्गत जे फुटपाथवरचे जी घर आहेत त्यांचा FSI हा वापरून टॉवर बनवले जातात आणि त्यांना त्या ठिकाणी घर द्यायचा नियमात लिहिलेलं आहे 3312 मध्ये की त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी घर द्यायला. आज आपण शिवाजी पार्कच्या परिसरात संपूर्ण बघा सगळ्या सुगीच्या बिल्डिंग आहेत, सगळ्या सुगी पार्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो फुटपाथचा माणूस एकही माणूस त्या टॉवरमध्ये नाहीये. तो त्या ठिकाणी 50 कोटी 100 कोटीवर सगळे विकलेले सगळे फ्लॅट आहेत. त्या ठिकाणी श्रीमंत माणूस राहतो आणि हा जो गरीब मराठी माणूस आहे जी मी नावं लिहिली जे अजून नावं तुम्हाला सादर केले हजारो लोक आहेत ज्यांना दादरच्या बाहेर आज ते कल्याण डोंबिवली नवी मुंबई या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचा FSI वापरून त्यांचं जे घर आहे दादरमधलं ते घर इतर लोकांना करोडो रुपयात विकलेलं आहे. तर सर्वात पहिला त्यांनी आपल्या नातेवाईकाला विचारावं की मराठी माणसाला का बाहेर काढलं तर मग इतर लोकांकरता त्यांनी बोलावं. त्यामुळे त्यांच्या घरातच त्यांनी झाकून बघायला पाहिजे की या सर्व गोष्टी होत आहेत आणि सुगीच्या पाठीशी कोण आहे आणि सुगीची 10 वर्षात कशी प्रगती झाली त्याचं पण प्रेझेंटेशन त्यांनी लोकांना दाखवावं. विनाकारण एकाच उद्योगपतीला टार्गेट करून एक संशयास्पद भूमिका निर्माण करावी की यापूर्वी पण देशातल्या एक मोठ्या उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब ठेवण्याचं यांनी काम केलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या उद्योगपतीच्या मागे लागलेलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका दरवेळी संशयास्पद आहे. हे उद्योगपतींच्याच मागे का लागतात, घरातले जे नातेवाईक आहेत जे बिल्डर आहेत त्यांच्या मागे का लागत नाहीये हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुल जी, सवाल चुनाव प्रचार खत्म हो चुका है लेकिन फिर भी कई सारे ऐसे पॉकेट्स हैं रिमोट एरिया के या फिर मुस्लिम पॉकेट्स जिनको कहा जाता है जहाँ से विजुअल्स आ रहे हैं कि रैंडम जो वॉलंटियर्स हैं लोगों के घरों में जा जाके धर्म के आधार पे वोट मांग रहे हैं. पहले तो आप इस पूरे उसको कैसे देखेंगे? आपको लगता है कि ये चुनाव को प्रभावित करता है? ऑप्टिक्स जो निकल के आ रहा है ये चुनाव को प्रभावित करता है? नहीं, एक विशिष्ट धर्म ये ऐसी राजनीति हर बार करती है. इसका लोकसभा में भी प्रभाव हुआ है और इसका विधानसभा में भी प्रभाव हुआ है. ये गलत है. हर बार धर्म की राजनीति करके विशिष्ट समाज के लोगों को बहकाने का और गुमराह करने का काम कोई लोग करते हैं और उनके प्रमुख लोग करते हैं. तो ये गलत बात है और इसके बारे में इलेक्शन कमीशन को भी हम लोग ने कंप्लेंट की है. लेकिन हर बार धर्म की राजनीति एक पॉलिटिकल पार्टी भी करते हैं और विशिष्ट समाज के प्रमुख है वो भी करते हैं. 14 जनवरी को आज 14 जनवरी है, मकर संक्रांति है. खासतौर पे जो राजस्थान और गुजरात वाला जो हिस्सा है जहाँ की बड़ी आबादी अप्रवासीय के तौर पे मुंबई में रहती है, यहाँ पर उनका जो माइग्रेशन है वो वहाँ पर जाता है इसको त्योहार को सेलिब्रेट करने. और कल ही चुनाव होने वाला है. आपको लगता है मेजर कंसर्न रहेगा वोटर टर्नआउट को ध्यान में रखकर अगर वो वापस आने में उनको देरी होती है? नहीं, वो सभी उनको सभी को पता है कि डेमोक्रेसी को अगर स्ट्रांग करना है तो अपना वोटिंग राइट्स है वो इम्प्लीमेंट करना चाहिए. तो एक राष्ट्र भावना और राष्ट्र हित के नाते वो अपना वोटिंग का कर्तव्य करके ही अपने गांव जाएंगे और मुझे पूरा विश्वास है वो अपना वोटिंग करके ही अपने गांव जाएंगे. राहुल जी, उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबई देवी दर्शन करने के लिए गए हैं. इस बीच नारा भी गुजरा कि एक है तो सेफ है और ठाकरे बेस्ट. हाँ, आज आप बोल रहे हैं मुंबा देवी लेकिन हमें तो पहले लगा वो माइन दरगाह नहीं तो हजली दरगाह जाएंगे क्योंकि आप देखेंगे उनकी जो राजनीति है वो और उन्होंने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचार छोड़े और जो मूल पार्टी की जो विचारधारा है उसको छोड़ के वो काम कर रहे हैं. इसका परिचय आपको लोकसभा चुनाव में भी हुआ है, विधानसभा चुनाव में भी हुआ और उनकी वोट बैंक अभी चेंज हुए. तो अपने वोट बैंक को बहकाने के लिए
वो माइन दरगाह या हाजी अली दरगाह जा सकते, लेकिन आज जो मुंबा देवी गए ये भी हमें आश्चर्य है, क्योंकि जब भी वो चीफ मिनिस्टर थे तभी मुंबा देवी डेवलपमेंट का जो प्रोजेक्ट था उसके लिए कुछ सहयोग भी नहीं किया और उसके लिए इनिशिएटिव नहीं लिया। उसके लिए माननीय एकनाथ शिंदे साहब ने इनिशिएटिव लेके उसके लिए एक बजट प्रोविजन किया और वहाँ पे काम भी चालू किया है। तो आपको आने वाले 16 तारीख को दिखेगा मुंबा देवी किसको प्रसन्न होती है और मुंबा देवी किसको आशीर्वाद देती है। राज ठाकरे ने एक सवाल उठाया है कि स्टेट इलेक्शन कमीशन जो लोगों को कह रहा है, परमिट कर रहा है कि आप घर घर जाके आज के दिन जबकि कैंपेनिंग खत्म हो गई है उसके बाद भी उन लोगों को परमिट कर रहा है, जो सरकारी जैसे आप लोग महायुति के लोग जा रहे हैं उसको गलत नहीं मान रही है। नहीं, सबसे पहले मैं बताना चाहता हूँ एक है तो सेफ है जो बताया उसके बारे में बताना चाहता हूँ कि एकनाथ जी है इसके लिए सेफ है, क्योंकि एक यानी कि एकनाथ और एकनाथ जी है इसके लिए हम मुंबई सेफ है, महाराष्ट्र सेफ है, मुंबई की लाडली बहना सेफ है। तो एक है सेफ है जो संजय राउत जी ने कहा वो एकनाथ जी के लिए कहा और एकनाथ जी की वजह से मुंबई सेफ है। जो आपने बताया उन्होंने जो इलेक्शन कमीशन का ऑब्जेक्शन लिया, आपको बताना चाहता हूँ इलेक्शन कमीशन ने सब ऑल पॉलिटिकल पार्टी के जो प्रमुख है उनकी एक मीटिंग ऑर्गेनाइज की थी और उस मीटिंग में सभी के सजेशन उन्होंने पूछे थे। तभी कांग्रेस पार्टी ने सजेशन किया था कि प्रचार के बाद अगर डोर टू डोर जा सकते तो एक्चुअली एक्ट में वैसी प्रोविजन है लेकिन उसकी क्लियरिटी नहीं होने की वजह से उन्होंने उसकी क्लियरिटी पूछी। तभी इलेक्शन कमीशन ने कहा कि इस प्रोविजन जो की है उसकी क्लियरिटी न होने की वजह से आप डोर टू डोर कैंपेन कर सकते हैं, लेकिन पॉलिटिकल सिंबल ये सब बाकी सब चीज़ें उसमें यूज़ नहीं करते, लेकिन इंडिविजुअली डोर टू डोर आप वोटर को मिल सकते हैं। क्योंकि इलेक्शन कमीशन का जो लॉ है उसमें ऑलरेडी उसकी प्रोविजन है और कांग्रेस के ही रिप्रेजेंटेटिव ने वो डिमांड की थी और उस डिमांड को ही इलेक्शन कमीशन ने फुलफिल किया है। राहुल जी ईवीएम पे सवाल उठाया, राज ठाकरे भी मतदान हुआ निकल होने वाला है, लेकिन इससे पहले ही कहीं ईवीएम पे सवाल उठाना शुरू हुए। ईवीएम के सवाल यानी कि उनकी हार उन्होंने मानी है, क्योंकि हर बार जब भी वो ईवीएम पे सवाल करते हैं तो वो हारी हुई मानसिकता से ऐसे सवाल पूछते हैं। तो यानी कि उनकी हार उन्होंने स्वीकारी है, क्योंकि 16 तारीख को उनकी हार होने वाली है। तो 16 तारीख को शाम को जो प्रेस कॉन्फ्रेंस लेने हैं उसमें वो ईवीएम को ही ब्लेम करने वाले हैं। तो पहले ही वो एटमॉस्फेयर क्रिएट कर रहे हैं अपनी हार का, और लोगों को ये सब पता है क्योंकि लोकसभा और विधानसभा के टाइम यही उन्होंने वातावरण किया था। सर, मौके पर जो इंस्टॉलमेंट है लाडली बहनों की वो चर्चाओं में आ गई है। विपक्ष यूपीपी और कांग्रेस के लिए कि जानबूझकर 14 जनवरी की तारीख चुनी गई क्योंकि अगले दिन वोट है, तो इसे लेकर क्या कहेंगे, क्या स्ट्रैटेजी थी सरकार? नहीं, ऐसे कुछ स्ट्रैटेजी नहीं था, ये ऑनगोइंग प्रोसीजर है, क्योंकि हर महीने लाडली बहना के अकाउंट में गवर्नमेंट के माध्यम से पैसे जाते हैं और दोनों डिपार्टमेंट फाइनेंस डिपार्टमेंट और वुमेन्स एम्पावरमेंट डिपार्टमेंट ये प्रोसेस कंटिन्यू करती है। तो इसमें इलेक्शन रिलेटेड कोई इशू नहीं है, ये ऑनगोइंग प्रोसीजर है और ये ऑनगोइंग प्रोजेक्ट है। क्या ये नया नहीं कि लाडली बहना हमने आज स्टार्ट किया और इमीडिएट उनके अकाउंट में पैसे डाला। तो हर महीना उनके अकाउंट में पैसे डालना ये सरकार की रिस्पॉन्सिबिलिटी है। और त्यौहार के दिन अपनी लाडली बहना को पैसा मिला तो उसने किसी को दुख नहीं होना चाहिए, उसमें आनंद ही होना चाहिए, क्योंकि ये बहना लाडली बहना को मिला और त्यौहार के दिन मिला तो एक खुशी होना चाहिए। तो त्यौहार नहीं, त्यौहार के दिन उनको मिला तो उनको उसमें आपत्ति क्या है? अपनी लाडली बहना को त्यौहार के दिन पैसा मिला है उसमें आपत्ति क्या है? बहन उनकी भी है, सर्वधर्म की सभी समाज के बहनों को मिल रहा है, तो इसमें आपत्ति लेना गलत है। ये ऑनगोइंग प्रोसीजर है, इसमें इलेक्शन कमीशन का कुछ ही ये नहीं है। सर, इस चुनाव में देखा गया तो पैसे देने के तो कई वीडियो सामने आ रहे हैं, लेकिन वॉशिंग मशीन बांटते हुए 29 दिनों में वीडियो सामने आए, तो ये किस प्रकार का चुनाव हो रहा है? क्या इस पर आने वाले दिनों में या फिर आगे जाके या आज इस पर कोई पाबंदी होगी, कार्रवाई होगी, किस प्रकार का चुनाव होगा? नहीं, जो प्रकार आ रहे हैं वो बहुत ही गलत है। इलेक्शन कमीशन ने स्ट्रिक्टली अपने नॉर्म स्ट्रिक्ट करने चाहिए और ये इलेक्शन के बाद सभी पॉलिटिकल पार्टी ने भी विचार करने चाहिए कि इलेक्शन पूरे ट्रांसपेरेंसी के हिसाब से होना चाहिए। इसके लिए और इलेक्शन की जो लॉज है और रूल्स है वो फॉलो करने के लिए रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिटिकल पार्टी की है। तो पॉलिटिकल पार्टी ने अभी इनिशिएटिव लेके ये सब चीज़ें रोकनी चाहिए। अभी उसके बारे में तो मुझे पता नहीं। काल पण अजित पवारांनी जे आरोप केले आहेत, अचानक काय झालं की युतीवरती एवढे मोठे आरोप आणि सगळं 25 वर्षांनी नाही, हे सगळं त्या तिकडचं स्थानिक राजकारण आहे आणि स्थानिक महानगरपालिकेच्या विषयासंदर्भातलं वक्तव्य प्रत्येक पक्षाचे प्रमुख करत आहेत
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याच्यावर परिणाम होणार नाहीये. त्यामुळे हे स्थानिक विषय तो स्थानिक पातळीवर सोडवले जाईल. तेव्हा तुम्ही स्थानिक विषय जरी म्हटलं तरी राज्याच्या तिजोरी संदर्भात सिंचनाचे पैसे पक्ष फंडासाठी फिरवले अशा पद्धतीचे गंभीर आरोप केले. स्थानिक असले तरी त्याचा रिफ्लेक्शन आणि रिलेव्हन्स हा राज्याच्या राजकारणाशी आहे, राज्याच्या तिजोरीशी आहे. नाही नाही, जे आपण बोलता योग्य, पण जे वक्तव्य करतायत त्याचा राज्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही. राज्याचं राजकारण हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे व्यवस्थित हाताळत आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा कुठलाही परिणाम होणार नाही. सर, प्रचार संपलेला आहे, ऑलमोस्ट संपत आलेला आहे. काय वातावरण आहे एकंदरीत युतीसाठी? युतीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे. संपूर्ण मुंबई शहरातल्या लोकांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रोग्रेस हा गेल्या 4-5 वर्ष बघितलेला आहे आणि यापूर्वी पण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हाही बघितलेलं आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे, केंद्रात ज्याची सत्ता आहे, राज्यात ज्याची सत्ता आहे, त्यांच्या माध्यमातूनच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास होऊ शकतो, मुंबईचे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मुंबई महानगरपालिका कुठलंच काम करू शकत नाही. त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की या तिन्ही ट्रिपल इंजिन ज्यावेळी असेल तरच मुंबईचा विकास होईल आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण होतील. सर, अनेक ठिकाणी पैसे पकडण्याच्या घटना पाहायला मिळत आहे. युतीच्या उमेदवारावर जास्त आरोप पाहायला मिळत नाही, हे आरोप सर्व खोटे आहेत आणि हे विनाकारण महायुतीला बदनाम करण्याचे आरोप वारंवार करत आहेत. तसं आपण बघाल तर वरळीला उबाटाच्या लोकांनी पण पैसे वाटण्याच्या बाबतीत काल घटना घडलेली आणि त्यांना पकडण्यात पण आलेलं आहे. त्यामुळे हे एकमेकावर आरोप करतायत ते खोटे आरोप आहेत आणि निवडणूक आयोग त्या संदर्भात दखल घेतील आणि निवडणूक आयोग त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. सर, सगळे राजकारण्यांनी आरोप केलेला आहे. पांडू नावाची जी मशीन लावलेली आहे, गेलं.